नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनंतर सकाळपासून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुरू झालेला आहे। अनेक महिलांचे सकाळपासून तशा प्रकारे फोन सुद्धा येऊ लागलेत की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 2100 आणि अक्षय तृतीयाचा बोनस म्हणून त्याचे 2100 असे टोटल मिळून 4200 रुपये देखील महिलांना जमा झाले आहेत। आज सकाळपासून या 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप सुरू आहे, परंतु बँकेने पैसे कापून घेतले आहेत, त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। बघा, 4200 रुपये एकत्रित येणार आहेत, परंतु बँकांमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे सकाळपासून काटले जाऊ लागलेत। त्याचं कारण म्हणजे बँकांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की मिनिमम शिल्लक बँकेमध्ये ठेवा। मग महिला काय करतात, लाडक्या बहिणींचा हप्ता आला की सर्व पैसे काढून घरी घेऊन जातात। त्यामुळे बँका आता दंड करू लागल्या आहेत। यावर एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बँकांना फोन करून सांगितलं की लाडक्या बहिणींचे किती पण पैसे असतील, जर आम्ही इकडून सोडले तर तुम्ही बँकांनी अजिबात त्याला हात लावायचा नाही, असं सांगितल्यानंतर बँकांनी आता 10 मिनिटापूर्वी पैसे बँकेतून कट करणं थांबवलं आहे। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हा सुरू झालेला आहे। आता समोर सर्वात मोठा सण येत आहे आणि प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना बहिणींचा हप्ता सोडून एक बोनस गिफ्ट ही दिलं जातंय, असं स्वतः तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की कोणताही सण असू दे तर त्या सणाला बहिणींना डबल हप्ता दिला जाणार असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आता सकाळपासूनच बहिणींना 4200 रुपये येऊ लागलेत, पण काहींना फक्त 2100 येऊ लागलेत। महिलांनो, घाबरू नका। आजपासून एप्रिलचा 10वा हप्ता अधिक बोनस हप्ता एकूण 4200 रुपये पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू झाले। आणि आदिती ताईंनी पत्रकार परिषदेत घोषणा केली आणि महिलांच्या खात्यावरती इतके पैसे सुरू झाले की बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता हा सकाळपासून सुरू झालाय। परंतु आता महिला नाराज झालेल्या आहेत। बहिणींच्या कमेंट आल्यात की काहींना 4200 रुपये आले आहेत, त्या खूप महिला आनंदित आहेत, परंतु काहींना फक्त 2100 रुपये आलेत, त्यामुळे त्या महिला थोड्याशा नाराज आहेत। महिलांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत घोषणा केली की अजिबात कोणी नाराज होऊ नका। त्यांनी महिलांसाठी 2 घोषणा केल्या आहेत की पुढे अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त 2100 रुपये पण आज येणार आहेत आणि त्यांनी आत्ताच बँकांना सूचना पण दिली आहे, त्यामुळे तुमचे पैसे कोणतीच बँक अजिबात अगदी 1 रुपया सुद्धा काटून घेणार नाही। त्यामुळे आता महिलांच्या आनंदात पुन्हा वाढ झाली आहे। अजून एक हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता प्लस बोनस हप्ता वाटप सुरू झालं आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, आज 12 जिल्ह्यात आणि फक्त 10 बँकांमध्ये सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार आहेत। पोस्ट खात्याच्या स्टेट बँकेचा, तसेच महाराष्ट्र बँकेचा आणि बँक ऑफ इंडिया या 4 बँकेचा आता मोठा प्रॉब्लेम झाला आहे। यामध्ये काही महिलांचं डायरेक्ट बँक खातं बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। त्यामुळे महिलांनी नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हा एप्रिलचा 10वा हप्ता सोडण्यात आलाय नक्की बघा, कारण बँकांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। राज्य शासनाकडून 12 जिल्हे आणि 10 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे या 12 जिल्ह्यातील तसेच या 10 बँकांमध्ये जमा व्हायला सुरुवात ही केली आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे। त्यामुळे तुमचा पण शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे सोडले आहेत व कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। कारण आता जे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा बोनस आहे
हे दोन्ही मिळून 4,200 रुपये आहेत. ते स्वतः तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत. एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांचा शब्द हा पक्का असतो हे तुम्हाला पण माहिती आहे. लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी येणार याची खूप आतुरतेने वाट बघत होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींची वाट बघत असल्यामुळेच लाडक्या बहिणींची दया आता एकनाथ शिंदे साहेबांना आली आणि त्यामुळेच त्यांनी सकाळपासून या 12 जिल्ह्यांमध्ये आणि या 10 बँकांमध्ये डायरेक्ट अक्षय तृतीयाचा बोनस आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या महिलांच्या खात्यावरती सोडलेला आहे. परंतु यामध्ये 4 बँकांचा प्रॉब्लेम झाला आहे. महाराष्ट्र बँक, पोस्ट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जर तुमचं खातं खोललेलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. कारण या बँकांमध्ये आता प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे शिंदे साहेबांनी कोणत्या बँका नक्की निवडल्यात, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि कोणत्या बँकेमध्ये आज 12 जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा हप्ता पाहिजे असेल आणि अक्षय तृतीयाचा बोनस पण पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता सोडल्यावरच महिलांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर लागत होता. परंतु आता स्वतः तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडलेत. सकाळपासून महिलांना एकदम डायरेक्ट 4,200 रुपयाचा बँकेचा SMS आलेला आहे. अनेक महिलांनी आम्हाला तशा प्रकारे फोनवरून कमेंट करून सांगितलं देखील आहे. तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेत पैसे आले नसतील तर आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहेत हे नक्की बघायचं आहे. कदाचित तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम देखील झालेला असेल. त्यामुळे आता बघा, आपण या ठिकाणी कोणतीही पडताळणी करणार नाही. कोणतीच लाडकी बहीण अपात्र होणार नाही. सरसकट सर्वांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा बोनस असं डबल गिफ्ट म्हणजेच डबल हप्ता तुम्हाला 4,200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासून येऊ लागलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी हा हप्ता सोडला आहे. तर बघा, यामध्ये पहिल्यांदा बघा की खाजगी बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे. तर काही सरकारी बँकांना या 12 जिल्ह्याची लिस्ट देण्यात आली आहे. तर मग कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांना स्वतः शिंदे साहेबांनी या 12 जिल्ह्यांची लिस्ट दिली आहे? त्या बँकांची नावे तुम्हाला इथे सांगणार आहे. आता बघा कोणकोणत्या बँका आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे पण सांगणार आहे की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर खाते खोलले असेल तर तुम्हाला या बँकेमध्ये एक प्रॉब्लेम झालाय. तर तो कोणता प्रॉब्लेम झाला आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजणार आहे. पण त्याआधी ज्या बँकांना शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्याची लिस्ट दिली आहे तर त्या बँका कोणकोणत्या आहेत? या ठिकाणी तुमची बँक यामध्ये आहे का? तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे. या बँकामध्ये आता पुढे सांगणार आहे की जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला पण आज 4,200 रुपये येणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पुढे बँकांची नावंही सांगणार आहे आणि त्याच बँकांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता आणि अक्षय तृतीयाचा असे मिळून 4,200 रुपये तुमच्या बँकेत सोडण्यात आले आहेत. तर त्या बँका पुढे सांगणार आहे. पण त्याआधी हे जिल्हे बघा. सगळ्यात आधी प्राधान्यक्रमाने 12 जिल्हे घेतलेले आहेत. सुरुवातीला पहा, छत्रपती संभाजीनगर विभागातले 2 जिल्हे घेण्यात आलेले आहेत. पण यातल्या 12 बँकांपैकी कोणत्या आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाही? हे ऐकल्याशिवाय अजिबात हा व्हिडिओ बंद करू नका. छत्रपती संभाजीनगर विभागातून 2 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पहिला जिल्हा आहे तो अतिशय लहान जिल्हा आहे. तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा.
सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्या या 10 बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता लगेच तुम्हाला 4,200 रुपयाचा मेसेज त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि 24 तास तुम्ही वाट पाहू शकता. या 24 ते 48 तासात जर पैसे आले नाही तर नक्कीच कमेंट करा. काय करायचं पुढे सांगणार आहे. कारण की काही अशा 4 बँका आहेत की ज्यांचे खाते बंद करण्यात आलेले आहे. बघा तुम्हाला देखील आता हिंगोली जिल्ह्यात पैसे येतील. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागातला, तो म्हणजे धाराशिव. तर इथे देखील या जिल्ह्यामध्ये 10 मुख्य बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. पहा अमरावती विभागातून 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. अमरावती विभागातून अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पैसे जमा होताना आपल्याला दिसून येईल. 24 तासाचा वेटिंग पिरियड त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोकण विभाग, बघा कोकण विभागातील जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याचा समावेश हा करण्यात आलेला आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये 100% पैसे येणार आहेत. आतापर्यंत आपण 2 विभाग बघितलेले आहेत. तर त्या विभागातील जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. पण बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की काही बँका अशा आहेत की जिथे अजिबात तुम्हाला पैसे येणार नाहीत. तिथे बँक खाते सील करण्यात आलेले आहेत. पुढचा विभाग आहे बघा नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये जर आपण बघितलं तर 5 ते 6 जिल्हे येतात. तर त्यापैकी गोंदिया जिल्ह्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता बँक खात्यावर जमा होणार आहे. आतापर्यंत जेवढे जिल्हे बघितले आहेत त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नसेल तर पुढे बघा. महिलांना खूप टेन्शन आलंय कारण की बँकेचा एक प्रॉब्लेम झालाय. काही अशा बँका आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाहीत आणि त्या बँकांची नावे देखील व्हिडिओमध्ये उघड करण्यात आलेली आहेत. आदितीताईंनी देखील सांगितलं होतं की खातं सील करण्यात येणार आहे. आता पुढचा विभाग आहे पुणे विभाग आणि पुणे जिल्हा जो आहे हा सगळ्यात जास्त लाभार्थी संख्या असणारा जिल्हा आहे आणि त्या विभागातील जे जिल्हे आहेत तर ते जिल्हे घेण्यात आलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील लाभार्थी देखील खूप कमी असल्यामुळे या जिल्ह्याचा पहिल्याच दिवशी समावेश करण्यात आलेला आहे. बाकीच्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागेल. बँकांमुळे देखील उशीर तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळेच आता जे जिल्हे लहान आहेत तर त्या लहान जिल्ह्यात लाभार्थी संख्या कमी असते आणि म्हणूनच हे जिल्हे आधी घेतले जातात. पण बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे. पुढे बघा नाशिक विभाग. नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याचा समावेश हा सर्वप्रथम करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 4,200 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. फक्त बँक खातं कोणतं बंद होतील हे पाहावं लागेल. कारण की बँक खात्यामुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे जे 12 जिल्हे आहेत म्हणजे जवळपास 6 विभागातील 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगितली आहेत. तर याचे जे पैसे आहेत तर ते 10 बँकेमध्ये जमा होणार आहेत. आता विशेष करून बँकांची यादी तुम्हाला लक्षपूर्वक समजावून घ्यावी लागेल. कोणत्या 10 बँका आहेत मुख्य बँका जिथे सगळ्यात आधी पैसे येतील आणि कोणत्या 4-5 बँका अशा आहेत की ज्यांचे खातेच बंद करण्यात आलेले आहे आणि ते खातं सील करण्यात आलेलं आहे. जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव आलं असेल पण या बँकेत जर तुमचं खातं असेल तर कदाचित तुमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पहा की स्टेट बँक ऑफ इंडिया हिच्यामध्ये सगळ्यात आधी ज्या शासनाच्या योजना असतात त्याचे सर्वात आधी पैसे येतात. त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदामध्ये देखील सर्वात जलद पैसे देण्याचा रेकॉर्ड आहे. पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये झटपट पैसे येतील. बँक ऑफ इंडियामध्ये देखील झटपट पैसे येतात. त्यानंतर युनियन बँक, इथे देखील पैसे येणारी पुढची बँक आहे कॅनडा बँक. त्यामध्ये देखील बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन बँक, युनो बँक, पंजाब अँड सिंध बँक. जर या 10 नॅशनलाइज्ड बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्या अकाउंटवरती पैसे नक्कीच जमा होतील.
पुढचं एक खातं आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला या 12 बँकांच्या आधी सगळ्यात आधी पैसे येतात. पोस्टात सर्वात आधी पैसे येतात. फक्त पोस्ट खात्याचा एक प्रॉब्लेम असतो की पोस्ट खात्याचा मेसेज लवकर येत नाही आणि त्यासाठी तुम्ही पोस्ट खात्याचा जो मिस कॉल नंबर आहे, आता तुमचं पोस्ट खातं असेल तर त्यामध्ये मिस कॉल नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता. कारण बऱ्याच वेळा पोस्टाचा जो मेसेज आहे तो यायला लेट होत असतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही पतसंस्थेमध्ये अकाउंट असेल किंवा खाजगी ग्रामीण सोसायटीमध्ये अकाउंट असतील तर अशा बँकेत जर तुम्ही खाते उघडले असतील तर यामध्ये पैसे यायला खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. कारण की त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो आणि बऱ्याच वेळा तिथे पैसे येण्यासाठी विलंब होतो किंवा बऱ्याच वेळा पैसे येतही नाहीत आणि मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे जर तुमचे क्रेडिट सोसायटीज असतील, पतसंस्था असतील किंवा जिल्हा बँक असतील किंवा अशा बँका की ज्यांना स्वतःचा IFSC कोड नाही, तर अशा बँकांना तुम्ही खातं ट्रान्सफर करून घ्या की तुम्ही पोस्टामध्ये सगळ्यात लवकर खातं खोला किंवा स्टेट बँकेमध्ये खातं खोला. आधार लिंकिंग नव्याने करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे येणार आहेत. तर बाकी सर्व बँकेत पैसे येतील. फक्त जर पतसंस्था असतील किंवा काही सोसायटीज असतील तर अशा बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सगळ्यात चांगल्या बँका ज्यामध्ये सर्वात आधी पैसे येतात तर त्या बँकांची नावे आत्ताच जाणून घ्या. तुम्ही त्या बँकामध्ये खातं उघडलं पाहिजे. आता पुढील 5 वर्षापर्यंत ही योजना अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे त्या बँकेमध्ये खातं ओपन करा. तर त्या बँका आहेत पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक. जर तुमचं या बँकेमध्ये खाते असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल.